मित्र हो, माणसांचा संयम सुटला संपला की त्याचा तोल सुटतो आणि मग तो तोंडाला येईल तसं बोलायला लागतो. मग त्याला स्थळ काळाचंही भान राहत नाही. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजूनही काही लोक सभ्य आणि सुसंस्कृत मानतात, पण त्यांनीही लोकांना म्हणजे जनतेला, मतदारांना भाडोत्री, कुत्रे असं काही काही म्हणून बघून घेण्याची धमकी सुद्धा दिली. अर्थातच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटत आहेत. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर फडणवीसांचा एवढा संयम सुटला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज मुख्यमंत्र्यांना अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांसाठी वापरत असलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही. एकतर महाराष्ट्रामध्ये राजकारणाची झुंडशाही वाढली आहे, त्यामुळं गुंडांच्या टोळ्यांना चेव चढलेला आहे. या टोळ्यांना पोसण्यासाठी भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा वापरला जातो. याच भ्रष्ट पैशातून आमदार खासदार फोडले जातात. यावर कुणी काही बोलायचं नाही असं श्री फडणवीस यांना वाटणं हे त्यांच्या कमजोर नेतृत्वाचं लक्षण आहे. सरकारनं मुंबई पुणे रस्त्यावर जो मिसिंग लिंक नावाचा प्रकार केला तो भ्रष्टाचाराचा जागतिक नमुना आहे. मिसिंग लिंकच्या भ्रष्टाचारावर कोणी संशोधन केलं तर त्याला केम्ब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट उपाधी मिळू शकेल. पहिल्याच पावसामध्ये या मिसिंग लिंक प्रकल्पाचे 12 वाजले. या लिंकवर 7,180 कोटी रुपये खर्च केले. 1 किलोमीटर मिसिंग लिंक बनवायला 540 कोटींचा खर्च आला, हे अजब आहे. आता जी माहिती समोर आली त्यानुसार प्रकल्पाची मूळ किंमत 4,797.55 कोटी रुपये होती. त्यात 2 बोगदे, 8 पदरी रोड, 2 पूल असा साधारणपणे 13 किलोमीटरचा रस्ता प्रकल्प आराखडा हा होता. कितीही लूटमार केली तरी सरकारी नियमानुसार हा खर्च 5,500 कोटीवर जाऊ शकत नाही. खाऊन पिऊन ढेकर देऊन. पण या मिसिंग लिंकचा खर्च 7,180 कोटी केला. मूळ किमतीपेक्षा साधारण 2,500 कोटी वाढीव खर्च करून भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला. मिसिंग लिंक तरीही भसाभसा गळत असेल तर लोकांनी सरकारला प्रश्न विचारू नये. मिसिंग लिंकच्या 2,500 कोटींच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणाऱ्या जनतेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दम दिला आहे. आमच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणं ही महाराष्ट्राची बदनामी आहे. बदनामी करणाऱ्यांना बघून घेईन. भ्रष्टाचारावर शंका उपस्थित करणाऱ्यांना भाडोत्री, कुत्रे वगैरे फेलक्या शब्दांनी अलंकृत करून मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नवा पायंडा पाडला. फडणवीस एकदा म्हणाले, शरद पवार उद्धव ठाकरे म्हणजे तर महाराष्ट्र नाही. मग देवेंद्र फडणवीस म्हणजे कणभर सुद्धा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न घेऊनच ते राजकारणामध्ये आले. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्र राज्याशी भावनिक नातं नाही. मोगल इंग्रजाप्रमाणे लुटायचं आणि निघायचं हेच त्यांचं धोरण आहे. सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची मोठी माळ महाराष्ट्राला लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाणांपासून संस्कार संस्कृतीची परंपरा महाराष्ट्र जपत आलेला आहे. यशवंतरावाविषयी बोलायचं तर प्रज्ञा आणि प्रतिभा, विवेक आणि विचार, संयम आणि सहिष्णुता, मर्दुमकी आणि मुत्सद्देगिरी या गुणांनी मंडित असं हे व्यक्तिमत्व होतं. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वात महाराष्ट्राच्या आणि भारताचे महान मंगल करण्याचं प्रचंड सामर्थ्य साठवलेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या अंगात यशवंतराव प्रमाणे एक तरी गुण आज दिसत आहे का? मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे अशा मुख्यमंत्र्यांनी मराठी शब्दांचं सामर्थ्य जाणलं आणि ते तोलून मापून वापरलं. विधानसभेचा वापर त्यांनी विरोधकांना धमके देण्यासाठी आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यासाठी केला नाही. सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला विचार आणि दिशा दिली.
विचार हे भ्रष्टाचारातून, धमकीच्या भाषेतून प्राप्त होत नाहीत. ते सामर्थ्य, संस्कारातून आणि संघर्षातून येते. बघून घेईन ही भाषा गोंडाची आहे आणि अशी भाषा वापरणाऱ्या राज्यकर्त्याला संवैधानिक पदावर बसण्याचा अधिकार नाही. फडणवीसांचा कोणत्याही सामाजिक चळवळीशी कधीच संबंध आलेला नाही. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचं वारं त्यांच्या कानावरूनही गेलेलं नाही. भाजप, मिंदे गट म्हणजे काही अलंकाराची खाण नाही. भ्रष्टाचारातून झालेली ही उत्पत्ती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? सार्वजनिक जीवनातील नेत्यांनी आपल्यावर काही बंधनं घालून घेऊन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. नैतिक चारित्र्य, कर्तृत्व, अभ्यासूपणा, गुणग्राहकता, लोकसंग्रह यांना सार्वजनिक जीवनात विशेष महत्व असतं. ज्याच्याजवळ किमान ही पुंजी नसेल तो फारशी प्रगती करू शकणार नाही. फडणवीस, मिंधे सारख्या लोकांना जर वाटत असेल की आपण स्वयंसिद्ध आहोत, परिपूर्ण आहोत, तर ते चुकीचं आहे. सरकारच्या बाहेर अशी अनेक मोठी मंडळी होऊन गेली आहेत की त्यांनी राज्यामध्ये अचाट काम करून ठेवलेलं आहे. पण फडणवीस आणि त्यांचे उपटराव याचे मोठे काम म्हणजे 50-50 कोटींना आमदार खासदार विकत घेऊन राज्य चालवणं. लोकशाहीची ही विटंबना आहे. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होते असं या लोकांना वाटत नाही. फडणवीस आणि त्यांचे लोक सूडबुद्धीनं वागत आहेत. सरकारच्या भ्रष्टाचारावर बोललेलं त्यांना आवडत नाही. ही झुंडगिरी आहे. मुख्यमंत्री पदावर आहात म्हणून ही झुंडगिरी खपवली जात आहे. पण जनतेमध्ये संताप आहे. एका मिसिंग लिंक मध्ये 2,500 कोटी सरळ या झुंडांच्या खिशात गेले. हे महाराष्ट्रासाठी बदनामीकारक आहे. राज्य कोणत्या पक्षाचं आहे, ते कोण चालवत आहे, यापेक्षा ते कसं चालवलं जात आहे याला महत्व आहे. आज राज्य चालवलं जात नसून चंपतराय पद्धतीनं कॅबिनेट महाराष्ट्र लुटत आहे. त्यावर आवाज उठवणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस बघून घेणार आहे. म्हणजे नक्की काय करणार? भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्यांच्या जिव्हा कापणार आहात की त्यांना कारसेवकाप्रमाणे गोळ्या घालणार आहात? असा सवाल सुद्धा सामनानं विचारलेला आहे. सामनाचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला हे मात्र जरूर सांगा मित्रहो. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.